नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवरती. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज तुम्हाला फ्रीमध्ये अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा काय दिलेलं आहे. एक ट्रेन 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 600 मीटर लांब पूल 50 सेकंदात पार करते, तर ट्रेनची लांबी किती? आता या प्रश्नाला सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला बघा या ठिकाणी विचारलेली आहे ट्रेनची लांबी. मग ट्रेनची लांबी आपण या ठिकाणी यक्स घेऊ मित्रांनो. ओके, सोपी मेथड आहे. बघा काय करायचं आहे, ट्रेनची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. यक्स भागिले वेळ दिलेला आहे मित्रांनो 50 सेकंदाचा. 50 सेकंद घेतले, गुणाकारामध्ये 18/5 घेतले. ओके, बरोबर 72 किलोमीटर प्रति तास वेग आहे. ओके, ठीक आहे. आता काय करायचं आहे, सरळ या 72च्या गुणाकारामध्ये 72च्या गुणाकारामध्ये हे 50 आणि 5 लिहून घ्यायचं आहे. 72 गुणिले 50 गुणिले 5 आणि छेदामध्ये लिहायचं आहे हे अंशामधले 18 हे. ओके, आता भागाकाराची क्रिया करायची आपल्याला. बघा 18 एक 18, 18 चुक 72. राहिलेल्या संख्येचा करू गुणाकार. बघा 50 गुणिले 5 250 गुणिले 4. ठीक आहे. आता 250 गुणिले 4 केले तर येणार 1000. 1000 मीटर आपल्याला एकूण अंतर मिळालेलं आहे. विचारलेली आहे मित्रांनो ट्रेनची लांबी. मग त्यामधून हे पुलाची लांबी वजा करा. 1000 मधून जर 600 वजा केले तर किती शिल्लक राहतील? 400. 400 मीटर ही ट्रेनची लांबी असणार आहे. पर्याय ए बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. दररोज अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनल सोबत जुळून राहा. धन्यवाद.